मुंबईतील 173 दुकानांचा 11 जूनला ई लिलावातून मुंबई मंडळाला किमान 125 कोटी रुपयांच्या महसुलाची अपेक्षा। अखेर म्हाडाकडून अति धोकादायक उपकर प्राप्त इमारतींची यादी जाहीर, यंदा 20 इमारती अति धोकादायक। मीरा भाईंदर पालिकेकडून म्हाडाला 11 वर्षात एकही घर नाही, 10 लाख लोकसंख्या नसल्यानं नियम लागू होत नसल्याचा पालिकेचा दावा। मुंबईत स्वच्छ केलेल्या नाल्यांमध्ये पुन्हा तरंगता कचरा, नाल्यामध्ये कचरा न टाकण्याचं पालिकेचं आवाहन। येत्या 24 तासात मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील, हवामान विभागाकडून अंदाज व्यक्त। पावसापाठोपाठ साथीच्या आजारांमध्ये सुद्धा वाढ, साथीच्या आजारांना तोंड देण्यासाठी मुंबईतली रुग्णालयं सज्ज। बारामतीत आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा, नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं नगर परिषदेचं आवाहन। नवी मुंबईतील नागरिकांना आठवड्यातून दुसऱ्यांदा पाणीबंदीला सामोरं जावं लागणार, बारवी धरणाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी उद्या पाणी पुरवठा बंद राहणार। मध्य रेल्वेवरील 930 लोकल फेऱ्या रद्द, 33 लाख प्रवाशांचे हाल होणार, ठाण्याला 63 तासांचा तर सीएसएमटीकडे 36 तासांचा ब्लॉक। मेट्रो 2 आणि मेट्रो 7 मार्गिकेवरील प्रवाशांच्या संख्येत वाढ, दोन्ही मार्गिकेवरील प्रवासी संख्येनं गाठला 10 कोटींचा पल्ला। राधानगरीतील 84 गावांमध्ये वाढणार इको टुरिझम, एमएमआरडीसी कडून विकास आराखड्याचं काम सुरू। मुंबईतील रेल्वे हद्दीतील 29 महाकाय होर्डिंग्सवरती अद्यापही कारवाई नाही, कारवाईसाठी पालिका घेणार कायदेशीर सल्ला। वर्सोवा पुलाजवळ पाईपलाईनच्या खोदकामादरम्यान अपघात, मातीत जेसीबी आणि कंटेनर अडकला, ढिगाऱ्याखाली एक जण अडकल्याची भीती। बीड पोलिसांकडून दुचाकी चोरट्यांवर कारवाईचा बडगा, चोरीच्या 10 दुचाकी हस्तगत करण्यात यश। भुसावळमध्ये अज्ञात हल्लेखोरांकडून माजी नगरसेवकासह बांधकाम व्यावसायिकावरती गोळीबार, दोघांचाही मृत्यू, पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू। किनवटमध्ये दुहेरी हत्याकांड, 29 वर्षीय तरुणासह 50 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या, एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश। बुलढाण्यातील नांदुरा तालुक्यात बर्निंग कारचा थरार, सुदैवानं जीवितहानी नाही। बुलढाणा महामार्गावरती विचित्र अपघात, 2 दुचाकींची एकमेकांना जबर धडक, अपघातात 5 जण गंभीर जखमी।